नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली आणि अर्जुन हे दोघेजण मिळून आता प्रियाचा खरा चेहरा सदा आणि मैना समोर आणणार. तर दुसऱ्या बाजूला दोघं मिळून आता प्रियाच्या विरोधात खूप मोठा पुरावा मिळवणार. आता नेमकं काय काय आणि कसं कसं घडतं या सर्व गोष्टी आपल्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर आता इकडे प्रियाला तिच्या माणसाने आधीच फोन करून सांगितलेलं असतं सदा आणि मैना हे दोघेही त्यांच्या राहत्या घरी नाहीयेत. त्यानंतर मग मात्र आता इकडे प्रियाला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं की सदा आणि मैना नेमके असे कुठे गायब झाले असतील. ते असे निघून जाताना मला बोलूनही कसे गेले नाही, याला काय अर्थ आहे. कुठे गेले असतील सायली? अर्जुनच्या हाती जर लागले नसतील ना सायली अर्जुनला सामील तर झाले नसतील ना. जर असं झालं असेल तर मी काय करू, मला कसं माहिती होईल ते दोघंजण कुठे आहे. शिबा सगळाच गोंधळ होऊन बसलाय असा विचार करत आता प्रियाही तिच्या रूममध्ये जाते. रूममध्ये जाऊन आता ती विचार करते काय करू सदा आणि मैना नेमके कुठे याचा शोध कसा घेऊ. काहीतरी करायलाच लागेल. काहीही करून सदा आणि मैना नेमके कुठे आहे हे शोधून काढावंच लागेल. पण कसं शोधू, काय करू, कोणाला विचारू. मग प्रिया आता विचारात मग्न असतानाच त्या ठिकाणी आता प्रियाला अश्विन घरी आलेला सुद्धा कळत नाही. आता अश्विन येतो आणि प्रियाच्या समोर टिचकी वाजवत विचारतो काय झालं, हरवलीस तू तन्वी? प्रिया काही नाही म्हणते. अश्विन म्हणतो तन्वी काहीतरी झालंय आणि तू माझ्यापासून लपवतीयस, मला माहिती आहे, बोल ना काय झालंय. त्यावर मग लगेचच आता प्रिया ही म्हणू लागते अश्विन अरे काही नाही रे, तुझाच विचार करत होती. अश्विन मला एक गोष्ट सांग, जर उद्या जाऊन तुला कळलं मी तुझ्याजवळ खोट बोललीये किंवा मी तुझ्यापासून एखादी गोष्ट लपवलीय, मी तुला एखादी गोष्ट नाही सांगितली, तर तू काय करशील? अश्विन मला माहिती आहे तू मला मोठ्या मनाने माफ करशील आणि आयुष्यभर माझी साथ देशील हो ना. तू नवरा म्हणून आजपर्यंत जसा माझ्या पाठीशी ठामपणे खंबीरपणे उभा राहिलास तसाच यापुढेही उभा राहशील ना. मी चुकले तर तू माझी चूक पोटात घालशील ना, मला समजून घेशील ना. बायको म्हणून तू माझी आतापर्यंत जशी साथ दिलीस तशीच कायमही देत अशील ना. अश्विन बोल ना, तू माझ्यापासून लांब तर जाणार नाहीस ना, तू मला सोडून तर जाणार नाहीस ना. याच गोष्टींचा मी विचार करत होते, त्या व्यतिरिक्त मी दुसरा करून कसला विचार करणार आहे असा आता प्रिया म्हणू लागते. आता प्रियाने हे सगळं बोलल्यावर अश्विन हा हसतो. प्रिया म्हणते अश्विन अरे हसतोयस काय, आय एम व्हेरी सिरियस, बोल ना काय झालंय. तू हसतोयस का म्हणजे तू मला सोडून जाशील. त्यावर अश्विन म्हणतो तन्वी अगं काय हे सगळं तुझ्या डोक्यात फिरतंय, इथे बस अगं. असा विचार तरी कसा करतेस की मी तुला सोडून जाईन. तन्वी हे तुलाही चांगलं माहिती आहे आणि मलाही, तुझ्याशिवाय माझं जगणं व्यर्थ आहे. तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत, तुझ्याशिवाय मी जगूच नाही आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तन्वी, पहिली गोष्ट तू मुळात अशी कुठली चूकच करू नको ना की ज्यामुळे मला तुझ्यावर रागवावं लागेल किंवा तुला घरातून बाहेर काढावं लागेल. तू आतापर्यंत बऱ्याच चुका केलेल्या आहेस आणि त्या सगळ्या घरातल्यांनी पोटात सुद्धा घातलेले आहे. त्यामुळे आता तू पुन्हा अशी कुठलीच चूक करू नकोस की ज्यामुळे घरातले लोक तुझ्यावरती रागवतील किंवा घरातल्यांना तुझ्याबद्दल काहीतरी विचित्र निर्णय घ्यावा लागेल किंवा मला तरी, कारण घरातल्यांनीही तुझ्या चुका खूप माफ केल्यात आणि मी सुद्धा खूप पोटात टाकल्यात. त्याबरोबर मग प्रिया म्हणू लागते अरे अश्विन तू अगदी बरोबर बोलतोयस रे, या घरची चांगली सून, तुझी उत्तम बायको, गृहिणी सगळं होण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन, पण तरीही मी फक्त माझ्या मनातला सल बोलून दाखवला. त्यानंतर मग आता इकडे प्रिया ही विचार करते अरे बापरे, याचा अर्थ हा अश्विन सुद्धा माझ्या बाजूने नाहीये. आता कसा म्हणाला की चूक करूच नकोस वगैरे वगैरे, म्हणजे जर मी चूक केली तर हा मला सोडून देऊ शकतो. त्याबरोबर
आता अश्विन हा प्रियाला म्हणू लागतो, तन्वी, अगं काय, कुठे तुझी तनंद्री? लागली जाना काहीतरी कॉफी वगैरे बनवून घेऊन ये. मी मघापासून हॉस्पिटलमधून आलोय पण अजून तू मला पाणीसुद्धा विचारलं नाहीयस. काय चाललंय काय आज तुझ्या डोक्यात नेमक? तुझी तब्येत वगैरे तर बरी आहे ना? तू ठीक आहेस ना? त्यावर प्रिया म्हणते, हो हो मी ठीक आहे. अश्विन म्हणतो, जा मग माझ्यासाठी पटकन एक कॉफी घेऊन ये, एका महत्वाच्या केसवरती मला स्टडी करायचंय. मग प्रिया ही अश्विनला कॉफी आणायला तिकडून जाते. अश्विन विचार करतो, तन्वी कधी नाही पण आज हे असं विचित्र आणि वेड्यासारखं का बर बोलली असेल काय? तर म्हणे, मी तिला सोडून वगैरे जाणार नाही ना. मी कशाला तिला सोडून देईन. अर्थात माणसाचा सेल्फ रिस्पेक्ट हा माणसासाठी खूप महत्वाचा असतो. आता जर तन्वी माझ्या सेल्फ रिस्पेक्टला धक्का लागेल असं काही वाटली तर मग मात्र मला तन्वी बरोबर बोलावं लागेल. पण हल्ली तिच्या वागण्यावरून असं जाणवतं की पुन्हा तिच्याकडून कुठल्याही पद्धतीची चूक वगैरे काही होणार नाहीये. असो इतक्यात आता प्रिया त्या ठिकाणी कॉफी घेऊन येते आणि अश्विनला कॉफी देते. ती अश्विनला कॉफी देताना म्हणत असते, अश्विन मला एक गोष्ट सांग, तुला माझ्या हातची कॉफी आवडते ना? अश्विन म्हणतो, येस ऑफकोर्स. त्यावर ती म्हणते, मग ठीक आहे ठरलं. तर अश्विन, तुझ्यासाठी आता रोज मीच कॉफी बनवत जाईन खरं तर ना? प्रिया आता हे सगळं काही करून अश्विनला फक्त मस्का मारण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून सुभेदारांनी जरी तिला घराबाहेर काढलं तरीसुद्धा अश्विनने तिची साथ सोडायला नको. मग ती आता अश्विनला कॉफी देते आणि विचार करू लागते, पुन्हा एकदा सायली, अर्जुन नेमके गेले तरी गेले कुठे असतील? काल रात्री त्यांचा पत्त्या नव्हता. काय झालं असेल काहीही कळायला मार्ग नाहीये. असं सगळे विचार साहिल आता इकडे तिच्या डोक्यामध्ये सुरू असतात. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे अश्विन हा प्रियाला म्हणतो, तन्वी. त्यावर ती म्हणते, अश्विन काही नाही, मी माझं थोडं काम आहे, मी मार्केटमधून जाऊन येऊ का? अश्विन विचारतो, अग आता उन्हातनातन काय काम आहे तुझं मार्केटात? त्यावर ती सांगते, अरे ते औषधं आणायची आहेत, पूर्ण आजीची थोडीशी. तर मग मी ती जाऊन पटकन घेऊन आले. आणि मग आता प्रिया तिकडन घरातन बाहेर पडते. प्रिया विचार करते की नाही, मला असं घाबरून जाऊन चालणार नाही. मला अगदी सबोरीने आणि धीराने घ्यायचं, नाहीतर सगळ्यांच्या समोर सत्य यायला वेळ लागणार नाही. त्यानंतर मग पुन्हा एकदा सदा आणि मैनाचा विचार करू लागते. ती विचार करते की अरे यार, मी त्या सदा आणि मैनाचा विचार करत होते, या नादात मी कुठवर पोहोचले. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता सायली ही दुसऱ्या दिवशी मैनावतीकडे आणि सदाशिवकडे आलेली असते. सायली आता मैनाला म्हणत असते, मैना, मी म्हटलो होतो तुला की मी तुला तुझ्या मुलीबद्दल पुरावे आणून देईन, तिला तुझी काळजी नाहीये वगैरे, हे सगळं सिद्ध करेन म्हणून. पण मला माफ कर, मला ते सगळं सिद्ध करायला जमलेलं नाहीये. कारण कितीही काहीही झालं तरी तू तिची आई आहेस आणि त्यामुळे तिला तुझी काळजी आहेच. अगं तुला माहीत नाहीये, प्रियाने तुमच्यासाठी एक माणूस पाठवला होता तुझ्या घरी, जेणेकरून तुम्ही तिथे आहात का नाही हे तपासायला. म्हणजे याचा अर्थ तिला तुझी काळजी आहे. माझंच मत चुकीचं होतं की तिला मुलगी म्हणून तुमचीची काहीही काळजी नाहीये वगैरे. सॉरी, माझं चुकलं. हे घे हात तुझा मोबाईल आणि आता तू जाऊ शकतेस इकडनं. त्याबरोबर प्रिया हिला ओळखायला मी कधीही चुकणार नाही. शेवटी एक आई आपल्या लेकराला बरोबर ओळखून राहतेच. कुणीही कितीही माझ्या मनामध्ये माझ्या लेकराबद्दल विष कालवण्याचा प्रयत्न केला ना, तरी शेवटी माझ्या बबलीवर पूर्ण विश्वास आहे, असं म्हणत मग लगेचच आता ती तिच्या नव्याला घेऊन त्यांच्या जुन्या घरी परत येते. याबरोबर इकडे दुसऱ्या बाजूला अर्जुन हा सायलीला विचारतो, बायको, तुझ नेमक डोक्यामध्ये सुरू तरी काय आहे? काय चाललंय काय तुझं? सायली म्हणते, समजेल, तुम्हाला सर्व गोष्टी आपोआप समजतील. उगाचच्या उगाच तुम्ही काळजी करू नका. त्यानंतर मग इकडे सायली आणि अर्जुन हे तिकडे मैनाला सांगतात
की बरं आता आम्ही निघतो. त्यानंतर सदा आणि मैना यांच्या समोरून सायली, अर्जुन निघून जातात. आता इकडे अर्जुन बायकोला म्हणत असतो, बायको मला खात्री आहे नक्कीच तू काहीतरी मास्टर प्लान क्रॉप केलेला आहेस. तर दुसऱ्या बाजूला आता मैना आणि सदाशिवला सायलीने सोडल्यानंतर मग ते दोघेजण त्यांच्या जुन्या घरी परत येतात. आता जुन्या घरी आल्यानंतर मैना सदाशिवला म्हणते की मी बबलीला फोन करते. बबलीच्या कानावर या सर्व गोष्टी घातल्या पाहिजे, कारण शेवटी बबलीच आता आपल्याला खर्चा पाण्याला पैसे देणार आहे. मग प्रिया लगेचच आता फोनची वाट बघत असतानाच तिला मैनावतीचा फोन येतो. मैनावती बबलीवर चिडते आणि म्हणत असते की काय तुला कळत नाही का, कधीपासून किती फोन केले होते, तुला उचलता आले नाही का, एकही फोन उचलावा असं तुला वाटलं नाही का, एवढे फोन करत होतो म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं काम असणार ना, एवढं साध तुला समजत नाही. त्याबरोबर प्रिया म्हणत असते काय काम आहे ते बोला पटापट. त्यावर मग लगेचच ती सांगू लागते की अगं आता सांगून काय उपयोग, तुझ्या बाबांना मगाशी खूप जोरदार ठसका लागला होता. त्यांना त्रास होत होता सर्दीमुळे आणि कफमुळे, पण वेळेवरती सायली आणि अर्जुन आले आणि सायली अर्जुनने येऊन तुझ्या बाबांना दवाखान्यात नेल बबले आणि त्यामुळे आता तुझे बाबा व्यवस्थित आहे, दष्टपुष्ट आहे. खरंच त्या सायली आणि अर्जुनचे खूप खूप उपकार झाले बघ, पण त्या उपकारांची परतफेड करून घेण यासाठी त्यांनी तुला म्हणजे काही कळू नये म्हणून आमचा पत्ता सुद्धा बदलला होता आणि आमच्याबरोबर तिने त्या बाईला सुद्धा ठेवलं होतं. त्यावर मग प्रिया म्हणते कोण बाई. त्यावर मैनावती म्हणते तू विसरलीस होय, तुला जिच्याकडे विकलं होतं ती बाई. त्याबरोबर हे ऐकून आता प्रियाला खूप मोठा धक्काच बसतो. प्रिया विचार करते की बाप रे, हे एवढं सगळं केलं सायली अर्जुनने, आता मला जाऊन पहिलं सदा आणि मैनाला भेटलंच पाहिजे, त्याच्यानंतरच मला हळूहळू एक एक पुरावा नष्ट करता येईल. पहिली सुरुवात सदा आणि मैनापासूनच करते. बॅगमध्ये कोल्हापुरी आणि रामपुरी चाकू घेऊन आता प्रिया ही सदावरती आणि मैनावतींच्या घरी पोहोचते आणि मग तिकडे येऊन आपण सविस्तर आता मला काय घडलं ते सांगा असं सगळं प्रिया त्यांना विचारू लागते. आता प्रियाने काय घडलं ते विचारल्याबरोबर सदा आणि मैना हे प्रियाला सांगू लागतात. तर आता इकडे प्रियाला घराबाहेर सायलीने आणि अर्जुनने पडताना पाहिलेलं असतं. त्यामुळे सायली अर्जुन हे सुद्धा दोघंजण प्रियाचा पाठलाग करू लागतात. अर्जुन सायलीला विचारतो, बायको आपण हिच्या मागे का जातोय, हिच्या मागे जाऊन आपल्याला आता काय मिळणार आहे. सायली म्हणते हिच्या मागे जाऊन आपल्याला एक खूप मोठं घबाड हाती लागणार आहे, त्यामुळे तुम्ही शांतपणे फक्त माझ्याबरोबर चालत राहा. आणि मग आता सायली आणि अर्जुन हे दोघेजण सदा आणि मैनाच्या घराबाहेर येतात आणि आता घराबाहेर येऊन गुपचूप ते दोघंजण उभे राहतात आणि आता प्रियाचं आणि मैनाच सगळं व्यवस्थित ऐकू लागतात. आता सायली हे अर्जुनला म्हणत असते, अहो एक काम करा, शूट करा तुम्ही. अर्जुन आता शूट करू लागतो. त्याबरोबर इकडे प्रिया ही मैनाला म्हणत असते, काय गे हे सारखे सारखे तुम्ही माझ्याकडे पैसे कुठून मागता, तुम्हाला काय वाटतं मी काय पैसे छापटाली मशीन आहे का, उठसूट उठता सुटता माझ्याकडे पैसे मागता, मी तुम्हाला का सतत पैसे द्यायचे, मी काय तुम्हाला पैसे पुरवायला नोकरी करते का, माझ्याकडे काय पैशांचे झाड आहे का, पैशांच्या झाडाला पैसे लागतात का माझे, तुम्हाला काय वाटतं पुढच्या वेळी जर मला कोणी पैशांसाठी फोन केला ना तर याद राखा तुमची गाठ माझ्याकडे आहे. मी म्हटलं होतं ना की मी तुम्हाला दर महिन्याला पैसे देणार म्हणून, मग गेल्या महिन्यात दिलेल्या पैशांचं काय केलं आणि फोन सतत कशाला करत होतीस महिना, तुला किती वेळा सांगितले मी कामात असते, व्यस्त असते, मला फोन करत जाऊ नको म्हणून, एवढा काय जीव चालला होता तुझा की मला फोन केल्याशिवाय तुला करणत हत्त चैन पडत नव्हतं. त्याबरोबर मग ती सांगते यांची तब्येत अचानक खूप खालावली होती आणि म्हणून मी फोन करत होते. त्यावर प्रिया म्हणते
तब्येत खालावली होती. म्हणजे एवढं नेम काय झालं होतं? आणि हे बघ, काहीही झालेलं असू दे, हा म्हातारडा काय इतक्यात मरणार तर नव्हताना. मग उगाचच्या उगाच मला फोन करून का सतवलंस? नशीब माझ्या घरच्या कोणी बघितला नाही. तो फोन जर घरी कोणी बघितला असता की मला तू फोनही करतेस, तर घरात सगळ्यांना मी काय उत्तर दिलं असतं माहिती आहे का तुला? त्यावर ती म्हणते, अगं असं काय बोलतेस, ते तुझे बाबा आहेत. त्यावर मग प्रिया म्हणते, कोण बाप आणि कसला बाप? त्याबरोबर मग मात्र आता इकडे खरोखरच आता प्रियाच्या आईला म्हणजेच मैनावतीला प्रियाचं खरं रूप दिसलेलं असतं. मग मैना म्हणू लागते, खरंच सॉरी, खूप सॉरी. नाही म्हणजे मला वाटलं होतं की तुला तुझ्या आईबापाची काळजी आहे, तू आमचा विचार करतीस म्हणून आमच्यासाठी पैका पाठवतेस, पण मला माहीत नव्हतं की तू फक्त आमच्याकडे पैसा फेकतेस, ते म्हणजे आमचं तोंड बंद ठेवण्यासाठी. मला वाटायचं आज पावतर तुला आमची काळजी आहे, तू आमची पोर आहेस म्हणून तू आमचा विचार करायलास. त्यावर प्रियाम म्हणते, तुम्ही माझे आईवडील आहात म्हणून तुमचा विचार करावा अशी कुठलीही गोष्ट तुम्ही आजपर्यंत माझ्यासाठी केलेली नाहीये, समजलं ना? आईवडील होतात ना माझे, मग काय गरज होती तुम्हाला मला रस्त्यावर उकरड्यावर फेकून देण्याची किंवा त्या कुठल्यातरी बाईला विकण्याची? तुम्ही त्या बाईला नेऊन मला विकलत ना, त्यामुळे माझ्यावरती किती आणि काय काय वाईट वेळा आल्या ना ते तुम्हाला माहीत नाही. मला आयुष्यभर आईवडील असतानाही अनाथासारखं लहानाचं मोठं व्हावं लागलं. आयुष्यात आईवडील असतानाही मला कधी त्यांचं प्रेम नाही मिळालं. अनाथाश्रमात लहानाचं मोठं व्हावं लागलं. आवडीचे पदार्थ नाही मिळाले. सगळं तुमच्यामुळे झालंय. चोया माराया करायला लागल्या त्या बाईने मला ते सगळं शिकवलं, पण तरीही मी करत राहिले, झटत राहिले, जुजत राहिले माझ्या आयुष्याबरोबर. आणि आता जेव्हा माझ्या आयुष्यात सगळे चांगले क्षण आले, चांगले प्रसंग आले, तेव्हा आईबाप म्हणून तुम्ही दोघंजण कुठून तरी उगवलाय, टपकलाय आणि तुम्हाला काय वाटतं की तुम्ही माझे आई बाबा आहात म्हणून मी तुम्हाला फुलासारखं सांभाळावं का नाही? असं काही होणार नाहीये, समजलं ना? मला तुमच्या दोघांमध्ये सुद्धा काडीचाही रस नाहीये. बस उगाचच्या उगाच आता फार मेलोड्रामा करू नका. त्याबरोबर मग महिनावती म्हणू लागते की अगं तन्वी, हे काय बोलायल्यास? तन्वी म्हणतात, समजे म्हणून काय तू तन्वीत झालीस की काय? अगं ती प्रिया आहे, प्रिया, आणि तुझा विश्वास बसत नसेल ना तर बघ आणखीन पुरावे बघ, पण तिच्यावर विश्वास ठेवू नको. हे सगळे सायलीचे शब्द आता मैनाला आठवायला लागतात. मैना विचार करते, खरोखर सायली जे काही बोलली होती तेच आता बरोबर आहे असं मला जाणवत्य. मग तरीही मैना प्रियाला म्हणत असते, म्हणजे तुला आमची काळजी नाही, तुझा आमच्यावर प्रेम नाही, होय? त्याबरोबर मग त्या ठिकाणी सायली आणि अर्जुन येतात आणि आता सायली आणि अर्जुन म्हणतात, नाही, या मुलीचं ना तुमच्यावर प्रेम आहे, हिला ना तुमची काळजी आहे, नाही तुमचा विचार करते. ही जे काही करते ना ते फक्त स्वतःपुरत, स्वतःसाठी आणि स्वतः करता करते, समजलं? उगाचच्या उगाच मैनावती, तू हिच्यावरती आशा धरून बसली होतीस. तरीही मी तुला समजावण्याचा खूप प्रयत्न केला होता की ही जिला तू स्वतःची मुलगी म्हणून एवढ्या ठामपणे मिरवतेस, ती तुझी मुलगी एक ना एक दिवस तुला फसवणार. त्याबरोबर मग आता प्रिया ही सायली अर्जुन समोर ड्रामा करू लागते आणि म्हणते, सायली, अर्जुन, अरे तुम्ही काय बोलताय? हे सगळं कोणाची मुलगी? अरे बघा, बरं झालं तुम्ही सुद्धा इथे आलात. या सदाशिव काकांना बघा केवढा त्रास होतोय, यांना श्वास वगैरे घ्यायला सुद्धा प्रॉब्लेम होतोय. तर मी विचार करत होते की आपण एक काम करूया, आपण यांना हॉस्पिटलला शिफ्ट करूया, काय वाटतं तुम्हाला? त्याबरोबर सायली प्रियाच्या एक खणखणून मुस्काटात लगावून देते आणि म्हणत असते, आता तरी सुधारलीयस, आता तरी आलंय का डोक भानावर, की आणखीन थोडं डोक भानावर आणण्याची गरज आहे? प्रिया, तुला काय वाटतं? तुझे छक्के पंजे फक्त तुलाच कळतात, नाही म्हणजे तुझ्या इतक्या नीच कृत्याला उतरून तुझ्यासारखी
पाप नाही करू शकत मेरेसारखा माणूस पण काय आहे ना, तू नक्की कुठे कुठे जातेस काय काय करतेस याची हिस्ट्री तर नक्कीच मेंटेन करू शकतो. तुला माहितीये तुझ्या या आईला एक खूप कॉन्फिडन्स होता की तिची मुलगी तिचा विचार करते, तिची मुलगी म्हणजे तू तिला वाड्यावर सोडणार नाहीस वगैरे, आणि तुला ट्रॅप करण्यासाठीच आम्ही हे जाळ विणलं होतं आणि त्यामध्ये तू अगदी सहज फसलीस. मैनावती बघितलंस ना, तुझ्या मुलीला तुझी कुठल्याही पद्धतीची काळजी वगैरे काहीही पडलेलं नाहीये. आता तरी आमच्यावर विश्वास ठेव आणि आम्ही पुढच्या वेळेपासून जे सांगू ते अगदी गुपचूप आणि शांतपणे करत जा. आणि प्रिया तुला काय वाटतं, तू आता खोट बोलशील पलशील आणि आमच्याकडे काहीही पुरावा नसेल का हे बघ. आणि मग सायली प्रियाला तो व्हिडिओ दाखवते ज्यामध्ये ती तिचं सगळं जे काही गुपित असतं ते बोलून बोलून सांगत असते, ज्यात ती म्हणत असते की मी तुमची मुलगी वगैरे काही नाहीये, तुम्ही मला विकून टाकलत तर टाकलत, तुमच्यामुळे मी भिका मागायला लागले, तुमच्यामुळे मला मधुभाऊंच्या आश्रमात जाऊन राहावं लागलं वगैरे वगैरे सगळंच ती बडबडलेली असते. सायली आता तो व्हिडिओ दाखवून झाल्यावर रियाला म्हणते काय झालं प्रिया, असं का बघतेस, शॉक लागला का. त्याबरोबर आता मैनावती सुद्धा पुढे सरसावते आणि ती प्रियाला स्वतःच्या दिशेने गोल फिरवते आणि प्रियाच्या एक खणखणून मुस्काटात लगावून देत म्हणते की मुलगी आहेस ना आमची, मग तुला आमची अजिबातच पर्वा पडलेली नाहीये का. अगं तुझ्यापेक्षा ही सायली आणि हा अर्जुन परवडले, आज आमच्या रक्ताचे नव्हते, आमचे सख्खे नव्हते, तरी सुद्धा जेव्हा आमच्या मुलींनी आमच्याकडे पाठ फिरवली तेव्हा या सायली आणि अर्जुननेच आम्हाला वाट दाखवली. अगं जर हे दोघंजण वेळेवर आले नसते ना तर आज तुझे बाबा या जगातही नसते. तुझ्या बाबांच्या पाठीशी आज हे दोघेजण उभे राहिले. पण खरंच माझं चुकलं, मी उगाचच्या उगाच तुझी साथ दिली. खरंच तू जे बोललीस ते बरोबर आहे, म्हणजेच की ही प्रिया कधीही सुधरू शकत नाही. सायली माफ कर मला, पोरी माफ कर. त्यावर सायली म्हणते असू द्या, माफी वगैरे मागायची काहीही गरज नाहीये. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे ती जी दुसरी बाई असते ती सुद्धा म्हणू लागते की ह्या बबलीला आतापर्यंत कोणीही ओळखलं नव्हतं, हिला फक्त मीच ओळखलं होतं. ही स्वतःला खूप शहाणी समजते. लहान असताना माझ्या मी घरात सुद्धा हिने चोरी केली होती. मी घरी नसताना हिला वाटतं की ही पकडली जाणार नाही म्हणून, पण ही बरोबर नेहमी पकडली जाते. आता सुद्धा या एवढ्या चांगल्या लोकांना फसवायला निघाली होती, पण शेवटी या सायलीन तुला पकडलीच. अजून तरी तू ज्या पोराला अपंग केलं होतस त्याची आई तुझ्यापर्यंत पोहोचलेली नाही म्हणून तू जिवंत तरी आहेस. जर त्या जादवीन बाईपर्यंत तू गेलीस. आता अर्जुन हा म्हणू लागतो आतापर्यंत तू खूप फसवलस, आम्हाला खूप उल्लू बनवलस, माझ्या भावाला, पण आता नाही, आता बास. आता तुला चांगली जन्माची अदन घडवतो की नाही आम्ही लोक ते बघत बसशील. त्याबरोबर आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.